संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल करून अटक करा. मराठा भगिनी बांधवांची मागणी. मराठा भगिनींवर अर्वाच्य भाषेत उद्गार करणाऱ्या संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी मराठा भगिनी व बांधवांनी केली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड आणि भोसरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की जोपर्यंत संगीता वानखेडे हिला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा घेतला. वानखेडे हिच्यावर गुन्हा दाखल व्हावा व तिचा बोलविता धनी कोण याचा शोध लावावा म्हणून रितसर कायद्याप्रमाणे तक्रार दाखल करावी अशी मागणी केल्याचे मराठा भगिनी व बांधवांनी दैनिक राज्य लोकतंत्र न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. समोर आणलं जात नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव या ठिकाणाहून हलणार नाही. आम्ही शांततेमध्ये बाहेर दैनिक राज्य लोकतंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भोसरी MIDC पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत. या ठिकाणी सर्व मराठा बांधवांच्या वतीनं महिलांच्या वतीनं या ठिकाणी संगीता वानखेडे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी तक्रार दाखल करण्याकरता या ठिकाणी मराठा समाज बांधव महिला या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी संगीता वानखेडे यांनी मराठा बांधवांवरती मराठा बांधवांच्या महिलांवरती या ठिकाणी गलिच्छ शब्दामध्ये वाक्य या ठिकाणी वापरलेलं होतं. त्या शब्दाच्या विरोधामध्ये या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येऊन जोपर्यंत या ठिकाणी तिला अटक होत नाही तिच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या मांडून आम्ही या ठिकाणी बसणार आहोत असा पवित्रा सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मध्यंतरी JR सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने काढलेला आहे त्यांना आरक्षण मिळण्याबाबतचा. तरी सुद्धा या ठिकाणी आता संगीता वानखेडेच्या विरोधामध्ये या ठिकाणी तक्रार दाखल करण्याकरता सर्व मराठा बांधव व भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. पिंपरी चिंचवडसाठी सिद्धांत चौधरी. तुम्ही आज या ठिकाणी तक्रार देण्याकरता आला आहात. त्यांनी जे त्यांचं मन व्यक्त केलेलं आहे तुम्ही काय सांगाल? पहिले जय जिजाऊ जय शिवराय. मी जिजाऊ ब्रिगेडची जिल्हा सचिव वृषाली साठे. आमचं हे सगळं मराठा समाजासाठी आहे. जे तिनं वाक्य वापरले ते खूप गलिच्छ वापरले. त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला जर पोलिसांनी काही नाही त्यांची ऍक्शन घेतली किंवा जसं या ताई बोलले की 2 तासामध्ये जर का तिला इथं हजर नाही केलं तर आम्ही सर्व महिला तिला वैयक्तिक जाऊन आम्ही जे काही करायचं ते करून घेऊ. तेव्हा पोलीस प्रशासन ही आम्हाला काही करू शकणार नाही. कारण आम्ही आता कायद्याने चाललेलो आहे. पहिली प्रोसेस केलेली आहे. जर त्यांनी त्याच्यावर काहीच नाही पुढचं ऍक्शन घेतली तर आम्ही आमचं काम करू आणि त्या नीच कुत्रीला तिची जिथं जागा आहे ना ती दाखवूनच देऊ की मराठ्याच्या वाघिणी जर का एकदा घराच्या बाहेर पडल्या ना तर चिरफाड केले. मराठ्यांना कुणी हलक्यात घ्यायचं नाही हे आता दाखवूनच देऊ. कारण वेळ आलेली आहे. जे आता मराठी बांधव सगळे आंदोलनाला गेलते ना तेही आता तिला दाखवून देतील की काय पाहिजे आणि काय नाही. तेही इतकं नीच वाक्य तिने वापरले. ती पण म्हणते मी एक मराठा आहे ना मग दाखवू ना. मराठा आहे ना मराठा असते तर तिने हे वाक्यच वापरले नसते. आणि जर का मग ती मराठा आहे म्हणते ना तर पहिले मग तिच्यापाशी लोक गेले असतील ना तेव्हा तिने ते दुसऱ्याला वाक्य वापरले. मग तर मराठी आहे ना असं बोलते ना मराठ्याची नावं बदनाम करायला तर लोक पहिले तिच्याकडे गेले असतील तेव्हा तिला हे सुचलं बोलायचं घाणेरडं. तिचे संस्कार मराठ्याच्या महिला ज्या आहेत ते संस्कारित आहेत. सगळे भाऊ आंदोलक म्हणून गेलेले असले तरी आम्ही आमचे संस्कार जपलेले आहेत. त्यामुळे कायद्याने जर कुठली कारवाई नाही झाली तर आम्ही मराठी महिला तिला कायदा आणि नक्की ती काय बोलते ना त्याच्या ह्याच्यात काय करू ते तिला कळलं नंतर. तुमचं